नमस्कार. आज 1 नोव्हेंबर ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातील आपण दयेचं वर्णन आता पाहणार आहोत. खूप छान असं वर्णन आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी दया असली पाहिजे. काल आपण शांती वगैरे पाहिलेलं आहे. प्रार्थनेनं सुरुवात करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते. भक्ताय मुक्ताय च, सर्वेषांच हिताय येन ग्रथितं. ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. काल आपण 153 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि मुमुक्षूंसाठी जणू काही पालखी असं अपैशून्य, म्हणजे कुणालाही काहीही दुखवणार नाही अशी जी अवस्था आहे, असं जे बोलणं आहे ते सगळं आपण पाहिलेलं होतं. आणि कधीही कुणाचा दोष पाहायचा नाही. दोघांना म्हणजे जे नीच वृत्तीचे आहेत किंवा जे उत्तम आहेत, या दोघांनाही समान वागणूक द्यायची किंवा त्यांच्याशी समान वागायचं, सगळा समान मान द्यायचा. हे जे कुणाचे दोष कधी पाहायचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप. प्लस पॉईंट पाहायचा, दुसऱ्यांचा फक्त गुण पाहायचा, त्याचं चांगले काही आहे तेवढ्यावरच नजर ठेवायची, त्याचाच उल्लेख करायचा, कधी दोषांचा उल्लेख करायचा नाही. आणि जणू काही मग हे मुमुक्षूंसाठी मोक्षमार्गाचं सुखकर असं वाहन आहे अपैशून्यत्व. आपण हा शब्दही कधी उच्चारत नाही, फार त्याचा विचार करत नाही, पण ज्ञानदेवांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता दया बघायचे. आपण सुरुवात केलेली होती. अहिंसा सत्यमक्रोधस, त्याग शांतिरपैशुनम. तर त्याग हा शांतीही अपैशुनम. आता पुढे घेणार आहोत दया आणि भूतेषु अलोलुप्त्वम, असे 2 गुण आज होत आहेत का बघूया. तर त्यापैकी दया पाहूया पहिला. कालची 153वी ओवी बघू. अपैशून्याचे लक्षण, अर्जुना हे पुढे जाण, मोक्षमार्गाचे सुखासन मुमुक्षू हे. आत्ता सांगितलं मी की हे अपैशून्याचं लक्षण आहे. सर्वांशी समान वागणूक देणं, सगळ्यांना मान देणं, दोष न पाहणं. आणि हे म्हणजे काय की कुणाचंही उणं पाहायचं नाही आहे. हे मुमुक्षूंसाठी मोक्षमार्गाचं सुखकर वाहन आहे. सुखासन म्हणजे काय, की एखादं ज्याच्यात आपण बसून सुखानं जातो त्याला सुखासन म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजेच पालखी पूर्वीच्या काळी अगदी बघा आयटीत नेलं जायचं, पालखी 4 जणांनी उचलायची. आतासुद्धा देवाची पालखी, देवीची पालखी असते, ज्ञानदेवांची पालखी असते. ते भोई होण्यासाठी माणूस मान घेत असतो किंवा त्यात आनंद वाटत असतो. तर ही जणू काही मुमुक्षूंसाठी पालखी आहे. इतकी छान कल्पना केली होती. आता दयेचं बघूया. आता दया तेत ऐसी, पूर्णचंद्रिका जैसी. निवविता कडसी नसाने थोर. सगळ्यात चंद्र हा शीतल आहे बघा. आणि चंद्र काय करत असतो, तर त्याच्या चांदण्याच्या शीतल प्रकाशात सगळ्या विश्वाला शांत करत असतो. म्हणजे तो कधी म्हणतो का हो ही लहान झोपडी आहे, ही मोठी हवेली आहे, असा तो कधीच भेद करत नाही. तसं दया दाखवत असताना किंवा दया ज्याच्या ठिकाणी आहे तो मनुष्यसुद्धा निवविता न कडसी साने थोर. जशी ती चंद्रिका
लहान आणि थोर असा भेदभाव करत नाही. शांतपण म्हणजे दुसऱ्याचं मन शांत करत असताना ती हा जो भेद करत नाही त्याचंच नाव दया आहे. पुढचं पण छान सांगतायत. तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा. तसं दुःखिताचे जे शीण आहे, दुःख आहे, तर ते दुःख अत्यंत कृपाळूपणे तो दूर करत असतो. आणि त्यावेळेला सुद्धा दुःखिताचे शिणणे हिरता म्हणजे कमी करताना सकणवपणे अत्यंत कणव, अत्यंत कृपाळू, अत्यंत ज्याला अगदी आपलेपणाची भावना अशी तो ठेवत असतो. कणव येते, दया आहे, म्हणजे त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतं. आणि उत्तमाधम नळणे, तो त्या ठिकाणी सुद्धा उत्तम आणि अधम हा भेद करत अजिबात भेद नाही आहे. म्हणजे फक्त त्याचा उद्देश आहे दुःखिताचं दुःख दूर करणं. काल जसं सांगितलं होतं की वैद्यसुद्धा कधी हा आपला हा परका असा भेद करत नाही. फक्त त्या रुग्णाचं दुःख दूर करणं, व्याधी दूर करणं, त्याच्यातनं त्याची सुटका करणं एवढंच उद्देश असतो. तसाच आहे हा पण. पै जगी जीवना सारिखे वस्तू अंगवरी उफखे परी जाते जीवित राखे तृणाचेही. आता एक छान त्यांनी शब्द वापरलेले, जीवन. जीवन म्हणजे पाणी. आता पाणीसुद्धा काय करत असतो, तर विश्वातल्या सगळ्यांना उपयोगी पडतं आणि स्वतः संपून जातं, नष्ट होतं. पण एखादं जर मरणाला टेकलेलं असेल तर, किंवा अगदी संपत आलेल्या, आता नष्टच होणार आहे, अशा गवताच्या पात्याचं सुद्धा रक्षण करतं. परी जाते जीवित राखे तृणाचेही. अगदी सुकून चाललेलं आहे, जीव व्याकुळ झालेला आहे असं जर गवताचं पातं असेल आणि तिथं नकळत जर पाणी आलं तर लगेच त्याला जीवदान येतं. अशी आपण किती झाडं वेली बघतो की. म्हणून जीवन हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे. एक वेळ माणसाला खायला नाही मिळालं तर चालेल, पण पाणी हे मिळायलाच पाहिजे. आणि पाण्याने आपण आपला जीव तगून ठेवू शकतो. खूप सुंदर, पाण्यासारखं वाहतं राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी संपलं पाहिजे. किती छान सांगितलेलं आहे बघा. तैसे पुढिलाचे नितापे कळवळली ये कृपे सर्वस्वेसी दिधले आपणपे तरी थोडेची गमे. आता पुढीलाचे नितापे, पुढील म्हणजे समोर, समोरचा जो कोणी दुःखी असेल तर याचं मन कळवळते. कुणाचंही दुःख आपण ऐकू देत, मग ते शारीरिक असू, मानसिक असू, कशाचंही असेल. पण त्या दुर्दैवी माणसाचं दुःख दूर करण्यासाठी हा आपलं सर्वस्व वेचतो. बघत नाही की माझं आता हे सगळं संपते. काल जसं सांगितलं, पुरामध्ये झेप घालतो आणि बुडणाऱ्याला वाचवतो. कधी कधी उलटंही होतं बरं का, वाचवलं जातं आणि हा कदाचित नष्ट होतं. म्हणून सर्वस्वेसी दिधले आपण पे तरी थोडेची गमे. आणि आपलं सर्वस्व जरी त्याला अर्पण केलं तरी त्याला असं वाटतं की मी काही फार केलं नाही, अजून काही मला करता आलं असतं तर बरं झालं असतं. आणि त्याला आनंद दिल्याशिवाय तो पुढे सरकतसुद्धा नाही, जातच नाही. त्याचा आनंद हा याचा आनंद. इतकं दुःख म्हणून दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला. ते खूप छान आहे गाणं. तर अजून एक उदाहरण देतात बघा. पै पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. आपल्या पायात जर काटा रुतला
तर त्याची कळ आपल्या जीवापर्यंत येते बघा. पायाला लागले म्हणून इकडं काही वेदना होत नाही असं नाही. ती वेदना, ती कळ आपल्या अंतःकरणापर्यंत जीवामध्ये उठत असते. तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. तसा हा जो आहे तो दुसऱ्यांच्या पुढच्यांच्या संकटामुळं दुःखी होतो. दुसऱ्याचं संकट पाहून तो दुःखी होते. कधी कधी बघा आपल्या घरात छान कार्यक्रम ठेवलेला असतो, आनंदाचं वातावरण असतं, सगळे आलेले असतात, पंचपक्वान्नाचं जेवण असतं, सगळे एन्जॉय करत असतात. आणि त्यावेळेला जर समोर किंवा शेजारी पाजारी कुणावर अशी अडचण आली, संकट आलं, काही अपघात झाला, अचानक कुणी मरण पावलं, तर त्याचं जे दुःख आहे ना ते पहिलं दूर करण्यासाठी आणि त्याचं दुःख पाहून हा दुःखी होतो. हा म्हणतो नाही, हे सगळं इथंच थांबवा. आपल्याला जरी आनंद असला तरी त्यांचं दुःख पहिलं दूर व्हायला पाहिजे, त्या दुःखात आपण सहभागी व्हायला पाहिजे. अशी खूप विरळा लोक असतात, पण तसं आपण व्हायला पाहिजे. पण आम्हाला काय त्याचं, आणि ते कधी आमच्या उपयोगी पडले का, आपण कशाला आता त्यांच्या, असं नाही. ही भाषा तर मुळीच नाही. पण काही लोक आपल्यातले तसे असतात, जेवढे आलेले असतील किंवा आपल्या घरातले कोणी असतील, त्यांना त्यांचा वाईट अनुभव आलेला असेल, मुलांना असेल, मुलींना असेल, पण जो कळवळा ज्याला येतो, जो दयाळू असतो, तो कधीच असं मनात आणत नाही. म्हणून त्यांनी म्हणले तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. आता पुढे बघा. का पावो शीतळ तारा लाहे, की ते डोळ्याची लागी होये. तैसा पर सुखे जाये सुखाव तू. आता अजून एक उदाहरण देतात. मग अशी उदाहरण काय दिलं, आपल्या पायाला काटा रुतला तर तो अंतःकरणापर्यंत त्याची काय म्हणून म्हणजे दुःख जे आहे, वेदना जी आहे ती तिथं पोचते. आता इथं उलट सांगतात की का पावो शीतळता लाहे. समजा आपल्या पायाला जर थंडावा मिळाला, थंड पाण्यामध्ये आपण जर उन्हात आणायचे चालून आलो, प्रवास करून आलो आणि छान गार पाणी पायावर घेतलं की लगेच काय होतं, शांत वाटतं बघा. डोळ्याची लागी होय, आपल्या डोळ्याला शांत वाटतं. हे कनेक्शन आहे सगळं आपल्या शरीरातलं, जसं जोडलेलं आहे की हाताला जरी वेदना झाली तर सगळ्या शरीराला वेदना होतात. आपलं डोकं दुखायला लागतं म्हणून काय पाय शांत चालतात का, नाही. तसं दुसऱ्याच्या सुखाने सुखावं तू. तसा हा जो मनुष्य आहे हा दुसऱ्याच्या सुखाने अतिशय सुखावून जातो. लगेच समजा कळलं की नाही तो ॲक्सिडेंट झाला, हे खोटं होतं, लगेच त्याला बरं वाटतं की बरं झालं बाबा, त्यांचं दुःख टळलं, किंवा झाला ॲक्सिडेंट पण वाचलेत, फार काही झालेलं नाही, नुसतीच बातमी आणली कोणीतरी, लगेच रडारड किंवा लगेच दुःख सुरू होतं. तर दुसऱ्याच्या सुखाने सुद्धा सुखावलं पाहिजे. आपल्याकडं उलटं असतं नेमकं, दुसऱ्याच्या दुःखाने सुखावायचं आणि आपल्या सुखाने आपलं अधिक सुख. दुसऱ्याचं जर सुख झालं तर आपल्याला दुःख होतं. आपल्याला म्हणजे असे काही लोक असतात, आपण नाही तसं वागत आहे, पण असं काहींचं असतं. बरं झालं, त्यांच्याकडं असंच व्हायला पाहिजे. ही भावना तर मुळीच नाही ठेवायची. आणि सुख झालं, त्याला आनंद झाला तर आपल्याला सुद्धा आनंद व्हायला पाहिजे. फार छान आहे बघा, एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. तैसा परसुखे जाये सुखावतू, परसुखे सुखावतू जाये. तो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो, अत्यंत आनंदित होतो. किंबहुना अजून बघा उदाहरण. किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी. तैसे दुःखितांचे सेल भागी, जिणे जयाचे. आता पाण्याची उदाहरणं तर किती वेळा दिली की जर पायाला जर थंडावा मिळाला पाण्यापासून तर आपल्या डोळ्याला सुद्धा शांतता वाटते. आता सांगतायत की अजून काय सांगायचं, किंबहुना अधिक काय सांगावं. तृषिता लागे, जो तहानलेला आहे, त्याची तहान भागवणं, त्याची तहान शमवणं, हेच पाण्याचं अस्तित्व आहे. दुःखितांचे सेलभागी म्हणजे त्या दुःखी माणसाचं नाही बघाचं ते झालं. तैसे दुःखिता म्हणजे जसं पाणी हे तहानलेल्याला त्याची तहान भागवतं,
तेच त्याचं जीवन असतं. त्याप्रमाणे दुःखितांचं दुःख हरण करण्यासाठी याचं जीवन असतं. जिणे जयाचे, जिणं म्हणजे जीवन, त्याचं जगणं जे आहे ते दुसऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठीच आहे. तो पुरुषू वीर राया, मूर्तिमंत जाण दया, मी उदय जता चितया ऋणिया लाभे. आणि म्हणून अरे वीरश्रेष्ठा, असा जो पुरुष आहे तो म्हणजे मूर्तिमंत दया आहे. दयेच्या रूपात तो जणू काही साकार झालेला आहे. आणि अशा पुरुषांचा मी सतत ऋणी असतो. भगवंताला असे लोक फार आवडतात. तो त्यांचा ऋणी होतोय. भगवंताचे ऋणी आपण नाही व्हायचंय. भगवंत आपला ऋणी होतो जर आपण असं छान वागलो तर. म्हणून तो धावत धावत येतो की नाही. मागे एक नाटक होतं, देव दीना घरी धावला. मला फार आवडलं होतं की हा देव असा दीना घरी सगळीकडे धावत जातो, तसंच आपण वागायला पाहिजे. म्हणजे मग देव आपल्याकडे पण धावत येईल. आता काल आपण अपयशून्याचं पाहिलंय. तेवी कोणासीही नये बोलू वर्मी, नये घालू कर्मी पापात्मक, नये हाका मारू कोणासी साचार, दोषांचा उच्चार करो निया. मुद्दाम कालच्या 2 ओव्या घेते. पडत्यासी काही शोधोनी उपाय, उठतात होय ऐसे की जे, करोनी उघड परी त्याचे व्यंग, वर्मावरी डाग देऊ नये. उत्तमा सारिखा नीचही मानावा, दोष न पहावा निज दृष्टी. धनंजया जाण तो हा दैवी गुण, जया अपैशून ऐसे नाव. हेची असे एक मोक्षमार्गी देख, साधन प्रमुख सुखाचे गा. आता दया आजचं. आता दया नावे जो का दैवी गुण, तयाचे लक्षण ऐक सांगू. शांतविता सर्वा सान थोर नेणे, जैसे का चांदिणे पूर्णेंदूचे. काल परवात झाली ना, 3 दिवस झाले, 4 दिवस. कोजागिरी पूर्ण अगदी लख प्रकाश, पांढरा शुभ्र, आणि इतकं समाधान मिळतं की कोजागिरीला सगळे यंदा अगदी हे होतं, ग्रहण लागलेलं होतं म्हणून तेवढा 2 तास. पण त्या 2 तासात आपला फरक पडत नाही. आपण 12पर्यंत जागे असतो. तिथपर्यंत सगळा आनंद सगळ्यांनी लुटलेला आहे. तर हे चांदणं जे आहे ते सान थोर असं काही बघत नाही. तैसे दयालुत्वे नेणे श्रेष्ठ हीन, निवारिता क्षीण दुःखितांचा. किंवा जैसे जळ अर्पोनी सर्वस्व, राखे जाता जीव तृणाचाही. अगदी एवढ्याशा त्या तृणाचा सुद्धा जीव राखतो जळ. अगदी बघा, चमचाभर पाणी घातलं ना आपल्या हातातलं ओंजळीचं, आपण अगदी हात धुतो. मला तर हल्ली ते वाटतं की बेसिनमध्ये हात धुण्यापेक्षा अशी छोटी छोटी झाडं असतील, वेली असतील, प्रत्येकाने तिथे हात धुतला तर तेवढीसुद्धा त्यांना टवटवी वास असते. तरारतात बघा लगेच अशी झाडं. मग एवढंसं गवताचं पातं तर अगदी त्याच्यात जीवात जीव येतो सगळा. तैसी पर पीडा देखोनिया डोळा, मनी कळवळा उपजोनी. प्राण सर्वस्वाचे दान केले साच, तरी ते थोडेच ऐसे मानी. आता पुढचं छान दिलं होतं उदाहरण, ते सांगायचं राहिलं की काय. मार्गातील फोंड भरल्या वाचून, पुढे जैसे पाणी जाऊन येणे. फोंड म्हणजे खड्डा. वाटेत जर मोठा खड्डा आला तर पाणी असं न सांगता पुढे जात नाही, आधी तो खड्डा भरलं जातं. किती छान कल्पना केली. तसा एखाद्याला काही मध्ये वाटेत ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालेलं असेल, कुणी चक्कर येऊन पडला असेल, कुणी उपाशी असेल, तर त्याला डावलून पुढं नाही जायचं. या पाण्यासारखंच पहिलं भरायचे, त्याचं सुख त्याला द्यायचे, त्याचं दुःख दूर करायचे. तैसे पीडितासी करोनी संतुष्ट, मग घेई भेट सुखे त्याची. अगातीक्ष्ण काटा बोचता पायात, मग घेई उठे अंतरात व्यथा जैसी. तैसे आणि काते देखोनी दुःखित, कळवळे चित्त कारुण्याने. किंवा शीतलता लाभता पायासी, गारवा डोळ्यांसी येई जैसा.
तैसे आणि कांचे सुख विलोकून स्वभावे आपण सुखावे जो. बहु काय बोलू पार्था जैसे तोय तृषार्थासी होय जगा माझी. तैसे दुःखितांचे करावे सांत्वन म्हणून जीवन जयाचे गा. मूर्तिमंत दया तोची तो म्हणून तयाचा मी ऋणी जन्मतास. मी त्याचा ऋणी राहते. आता पुढची उदाहरणं बघूया. आता अलोलुप्त्व जे सांगितलेलं आहे ते म्हणजे लोभ नाही धरायचा. कुणाकडून काही मला मिळणार असेल तर मी त्याच्यासाठी करायचं असं नाही. आता ही आपल्याला दया समजली. आता भूतेषु म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या बाबतीत अलोलुप्त्वम म्हणजे कुठलीच अपेक्षा ठेवायची नाही. कसल्याही लोभाचा अभाव याला अलोलुप्त्व म्हटलेलं आहे. बघा, आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परिते तो नशिवे सौरभ्य जैसे. इतक्या छान उपमा सुचतात की सूर्य काय करतो हो? अनुसरलिया राजीवे. राजीव म्हणजे कमळ बरं का. जे सूर्य उगवल्यानंतर जे कमळ येतं ना त्याला राजीव म्हटलेलं किंवा त्याला सूर्यविकासी कमळ असंही म्हणतात. मग म्हणजे ते कमळ उमलल्यापासून ते काय होतं? सूर्यासी जीवे. सूर्य उगवल्यापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते सूर्याचंच अनुसरण करत असतं. अनुसरलिया राजीवे. आता बघा, सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळेला त्याचं कळी अशी पूर्वेकडं असेल. मग हळूहळू तो मध्यावर आला की तेही मध्यावर येतं, थोडंसं अधिक फुलायला लागतं. संध्याकाळ झाली की पुन्हा ते पश्चिमेकडं जाते. हळूहळू पुन्हा ते मिटायला लागतं. परिते तो नशिवे सौरभ्य जैसे. पण सूर्यामुळं ही जरी कमळाशी उमलत असली तरीसुद्धा हा सूर्य कमळाच्या सुगंधाला अजिबात स्पर्श करत नाही. काय सुंदर कल्पना आहे बघा. त्याच्यामुळं ते उमलते, फुलते, त्याच्याबरोबर अनुसरण करते. पण सूर्य मात्र त्यातला सुगंध बिलकुल घेत नाही. नाही तर म्हणाल हां द्यावे तैसा घ्यावे, एवढा मी तुम्हाला जीव हे करतोय, तुमचा प्राण किंवा तुम्हाला उमलण्याचं काम करतोय मी, थोडा सुगंध द्या मला. नाही. मगाशीच एक उदाहरण खूप छान सांगितलं बघा. एक झाड असतं आणि त्या झाडावर खूप पक्षी राहायचे, त्यांची घरटी होती, सगळं होतं. तर एक दिवशी ते झाड जळायला लागतं. एकदम त्याला आग लागते, बनवा लागतो तसं. आणि ते पक्षी तिथंच राहतात आणि ते पक्षी झाड जळायला लागलं म्हणून उडून नाही जात. तिथे एक वाटसरू बसलेला असतो, तो आपल्यासारखा मनुष्य. त्याला आश्चर्य वाटतं की आता हे झाड जळतंय, पेटलंय आणि तरी हे पक्षी फार तडफडतायत, तरी तिथून उडून जात नाही आहेत. तर त्यांनी विचारलं, अरे जा ना, तुम्हाला पंख आहेत, तुम्ही हवे तिथे जा, तुमचा जीव वाचवा, तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे, जीवन महत्त्वाचं. त्यावेळेला त्यांनी ते किलबिल करून त्यांच्या भाषेत सांगितलं आहे की आमचा जन्म झाला ना तेव्हापासून हे झाड म्हणजे आमचं आईवडील आहेत, मातृत्व मिळालेलं आहे आम्हाला, किंवा वडिलांसारखं त्यांनी आमचं पालन केलं. खायला प्यायला सगळी फळं दिली, फुलं आम्ही खाल्लेली आहेत, पानं फुलं सगळं फळं. हां, आम्हाला ज्यांनी वाढवलं त्याच्यावर असं संकट आल्यानंतर आम्ही निघून जाणं, ही कृतज्ञता नाही का होणार हो? आम्ही नाही इथून निघून जाणार. आता याच्याशी अगदी सहजच जुळेल असं नाही, पण यातनं समजून घ्यायचं की आपल्यावर जो उपकार करतोय त्याच्याशी अनुसरायचे. म्हणून ती कमळं सगळी त्याचं अनुसरण करतात. पण म्हणून काही झाड म्हणते का नाही बरं झालं आता तुम्ही मला मदत करा, तुम्ही हे करा, काही नाही. सूर्य कधीही कशाची अपेक्षा करत नाही, सगळ्यांना फक्त प्रकाश देणं. आता दुसरं उदाहरण छान आहे. का वसंताची या वाहाणी
आलिया वनश्रीची या अक्षौहिणी, तेन करी तुची घेणी, निघाला तो. आता वनश्रीची या अक्षौहिणी, अक्षौहिणी म्हणजे आगमन, त्या वसंत ऋतूचं वनश्री म्हणजे जिथे वनश्री खूप फुलते तो जो प्रश्न आहे. वसंताची या वाहणी म्हणजे त्याचं आगमन. या वसंत ऋतूचं आगमन झालं की सगळी वनश्री अगदी फुलून जाते. आता अक्षौहिणी सैन्य म्हणजे ते फार मोठ्या संख्येनं असतं. तशा अर्थी इथे ही जी समृद्धी आहे, संपत्ती आहे, काय म्हणू आपण, सौंदर्य आहे, हे वसंत ऋतूत अगदी फुलत असतं, वाढत असतं. मग ते जसं वाढतं, उफाळून येतं, उमलून येतं, त्यावेळेला आलिया वनश्रीची या औक्षणी, तेन करी तुची घेणी, निघाला तो. पण वसंत ऋतू म्हणतो का हो की चला मी तुम्हाला एवढं उमलवलं आहे, एवढी तुम्हाला समृद्धी दिलेली आहे, सौंदर्य दिलेलं आहे, थोडंसं मला द्या त्यातलं काही. नाही, तो त्या वनश्रीचा स्वीकार न करता आल्या मार्गाने परत जातो. त्याच्या उलट आपण जर एखाद्याला काही आणलं तर आपली अपेक्षा काय असते सामान्य माणसाची, आम्ही यांना एवढं दिलं, त्यांनी आम्हाला हल्लीच्या पोरांच्या भाषेत रिटर्न गिफ्ट काहीतरी नको का द्यायला. पण हा वसंत ऋतू असेल, सूर्य असेल, त्यांना रिटर्न गिफ्ट नको आहे, त्यांना कुणीही काही द्यायला नको आहे, ते फक्त भरभरून देतात आणि आपण त्याचा स्वीकार करतो. पण ते कधी आपल्याकडनं अपेक्षा नाही करत. हा वसंत ऋतू अपेक्षा नाही करत, एवढी वनश्री मी फुलवलेली आहे, त्यातलं काहीतरी मला ठेवा. मी जसं म्हणलं तसं एवढे आंबे असतील, पेरू असतील, जी फळं आहेत, आता काश्मीरला गेलो होतो, अशी लहडलेली असतात ती सफरचंदानी झाडं, अगदी पूर्ण म्हणजे पानालाच सफरचंद लागलेलं असतं, इतकं असतं. पण ते झाड कधी म्हणतं का हो मला 5-10 तरी ठेवा खायला? नाही. फलानीच परार्थाय, सगळं त्याचं दुसऱ्यासाठी असतं. मगाशी सांगितलं परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय इदम शरीरम, आपलं शरीरसुद्धा परोपकारासाठी असलं पाहिजे. आता पुढं काय सांगतायत बघा. तेन करी तुची घेणी, निघाला तो. त्यांच्याकडून काही न घेता तो आल्या वाटेनं परत जातो. हे असो महासिद्धीसी, आता पुढचं भगवंताचंच सांगतायत उदाहरण. हे असो महासिद्धीसी, लक्ष्मी ही आलिया पाशी, परी महाविष्णू जैसी नगणीची नाते. आता महाविष्णू त्याच्यामध्ये सिद्धीची या म्हणजे महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पाशी, पाशी म्हणजे जवळ, जिला महासिद्धी प्राप्त झालेल्या आहेत अशी लक्ष्मी महाविष्णूजवळ येते, महाविष्णूच्या सानिध्यात सेवेसाठी आलेली आहे. पण न गणीची नाते, पण महाविष्णू तिच्या म्हणजे महाविष्णूच्या सेवेसाठी जरी ती आली तरी महाविष्णू तिची मुळीच फिकीर करत नाहीत, तिच्याकडं लक्षसुद्धा देत नाहीत. म्हणजे ती लक्ष्मी इतकी उदार असते, सगळं येऊन म्हणजे जिला सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत अष्टमहासिद्धी, पण ती त्याची सेवा करत असते, चरण सुरत असते, पण विष्णू तिच्याकडे लक्ष पण देत नाहीत. तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक जालिया इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझी. तसं इहलोकीचे म्हणजे ह्या जगातले आणि परलोकीचे म्हणजे स्वर्गात वगैरे गेल्यानंतर जे सुखोपभोग आहे, जीवनो हे विषयाभिलाखी, पण जीव हा त्या विषयांची अभिलाषा ठेवत नाही, अजिबात लक्ष देत नाही, विषय कामनेची इच्छासुद्धा कधी येऊ देत नाही. आणि मनामाची अशी मनाची दशा झाली की त्याला अलोलुप्त्व असं म्हणतात. म्हणून त्यांनी म्हणलंय बघा, बहुवेकाय कौतुके, जीवनो हे विषय अभिलाखी, अलोलुप्त्व दशा ठाऊकी जाणते हे. आधी पहिले पुन्हा बघा. तैसे ऐहिकेची का स्वर्गीचे, भोग पायिक जालिया इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझी. त्या मनाला इच्छाच नाही होत आहे, लोभच नाही आहे. लोक म्हणतात अहो एवढं इथं पडलं आहे सगळं, बघा केवढं रचलेलं आहे,
बघा किती व्हरायटी आहे, खाण्याची असेल, खेळाची असेल, काहीतरी एन्जॉय करा. पण जो अलोलुप्त्व आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी अलोलुप्त्व आहे, ज्याला लोभ नाही, तो म्हणतो करा, तुमचा तुम्ही एन्जॉय करा, मी आपला बघत राहतो. हे इहलोकीचं झालं. परलोकी समजा तो स्वर्ग लोकात गेला, त्याला स्वर्ग मिळाला, तरी ते स्वर्गीचं अमृतरेन, अप्सरारेन, कामधेनुरेन, कल्पवृक्षरेन, चिंतामणी, त्याला कशाची फिकीर नाही, कशाची अपेक्षाच नाही, कुठल्याही विषयांची अभिलाषाच जो ठेवत नाही, तो म्हणजे अलोलुप. त्याच्या ठिकाणी जे आहे त्याला अलोलुप्त्व असं म्हणायचं. अलोलुप्त्व. लोलुप म्हणजे हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, इकडे मिळते, इकडं हे लागलाय, बघा ना, एकावर एक फ्री की चालले, सेल लागलाय, कुठेतरी दान चाललंय तिथे. म्हणजे जिथं जे काही कुणी पुस्तकं देत असतात, चला पुस्तकं मिळत आहेत, घ्या पुस्तकं. म्हणजे जिथं जे फुकट मिळेल ती लोलुप्त्व वृत्ती, आणि मिळत असून सुद्धा न घेणं हे अलोलुप्त्व. बघा आता आपण काय काय इथलं स्वीकारायचं आहे. रोज आपल्याला एवढं खाद्य मिळतं आहे ज्ञानदेवांकडून, भगवंताकडून. आता त्यातलं आपण काय काय घ्यायचं पाहत. मगाशी पाहिलं, प्राण सर्वस्वाचे दान केले साच, ते झालं. तरी ते थोडेच ऐसे मानी, तीक्ष्ण काट्यापर्यंत झालं होतं. मूर्तिमंत दया तोची म्हणोनी, तोची तो म्हणोनी, तयाचा मी ऋणी जन्मताच. आता पद्मिनी, आतापासूनची ओवी बघा. पद्मिनी सर्वस्व, पद्मिनी म्हणजे कमलिनी, कमळ. अर्पी भास्कराते, परी सुगंधाते, शिवे ना तो. ती सगळं द्यायला तयार असते, ती काही देत नाही असं नाही, पण तो सूर्यच म्हणतो मला काही नको, तुझं तुझ्याजवळ राहू दे. किंवा ऋतुराज जातसे सांडोनी, आल्या अक्षौहिणी वनश्रीच्या. रुद्धिसिद्धीसह रमायती होय, परिगणिकाय महाविष्णू. महाविष्णूलाही कशाचा लोभ नाही आहे, नाही तर मग त्यांनी किती लोभ धरले असते. इह पर भोग तैसे झाले प्राप्त, तरी जो अलिप्त मना माझी. फार सांगू काय रमावे विषयी, ऐसे कौतुकेही इच्छी ना जो. ऐसी गुडाकेशा गळे अभिलाषा, अलोलुपत्व दशा तीच जाण. यांनी प वेगळा काढला आहे, म्हणजे ते वाचायला जरा बरं नाही. अलोलुप्त्व, प ला तंत लाव, या जिभेला चांगला व्यायाम असतो हे शब्द उच्चारायचे, पण यांनी सोपं करून दिलं स्वरूपानंदाने. अलोलुपत्व ते बरं आहे. तीच जाण. आता पुढची काही ओव्या आहेत अजून, होतील का, नाही तर मग एखादी होईल, नाही तर मग थांबूया मला वाटतं. आता माशी या जैसे मोहळ, जळचराजे विजळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे. आता बघा, मधमाशांना, माशिया म्हणजे मधमाशांना मोहळ प्रिय असतं. ते मोहळ बनवतात, त्याच्यात एक एक कण, एक एक थेंब थेंब आणून मध ठेवत असतात. जळचराजे विजळ, अहो जळचर जे आहेत, पाण्यामधले मासे असतील, जे जे मगरी असतील, त्यांना जळ हे सर्वस्व असतं. का पक्षीय अंतराळ, आणि पक्ष्यांना वरचं अंतराळ, मोकळं आकाश. मोकळे हे, ते संचार करायला सुखाहवं वाटतं. ना तरी बाळकोद्देशे, मातेचे स्नेह जैसे, का वसंतीचा स्पर्शे मऊ मलया निळू. किंवा आपल्या बाळासाठी, अपत्यासाठी, बालकासाठी मातेचा जो स्नेह आहे ना, तो हळूवार पाझरत असतो. किती तिचा नुसता मृदू मुला हे स्पर्श जरी झाला ना, त्याला मोठं दुखणं झालं असेल तरी तो ते विसरतो. किंवा वसंत ऋतूची मंद झुळूक जर आली ना, तर स्पर्शाला मऊशार वाटतं. मऊ मलया निळू, मलय पर्वतावरून आलेला वारा तो थंड वाटत नाही, वसंत ऋतूमध्ये हवासा वाटतो, मृदू वाटतो. डोळ्या प्रियाची भेटी, का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूत मात्री राहटी मवाळते. आता आपली प्रिय व्यक्ती, मग ती स्त्री असेल पुरुष, ज्याला जी असेल ती प्रिय, ती भेटली की केवढा डोळ्याला आनंद होतो हो, प्रियाची भेटी. तसं का पिलिया कुर्मीची दिठी,
कुर्मी म्हणजे कासवी. तुम्हाला माहिती आहे की कासवी ही दूर राहून दृष्टीनं केवळ आपल्या पिलांचं रक्षण करत असते. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ती हवी हवीशी वाटते. तैसी भूतमात्री रहाटी मवाळते. तसं भूतमात्रांविषयी त्याची वागणूक ही कोमळ असते, अतिशय स्नेहल असते आणि अतिशय मवाळ असते. 170 झाल्यात. इथंच थांबूया. मलय वायूची वसंत लहरणे किंवा पक्षी यास मधमाशी यांसी आवडे मोहोळ किंवा जैसे जळ जळचरा किंवा पक्षी यांसी सदा सर्व काळ जैसे अंतराळ मोकळे हे. नातरी मातेची बाळावरी माया तैसे धनंजया मार्दवते. मलय वायूची वसंत लहरी हळूवार करी स्पर्श जैसा. नातरी प्रियाचे होताची दर्शन जैसे समाधान डोळे यांसी. किंवा कासवीची पिलावरी इष्टी तैसी चित्तवृत्ती भूत मात्री. याच्या 323 झाल्यात आणि ह्या 70. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. जय श्री कृष्ण.